सध्या महाराष्ट्रामध्ये भोंदू असलेल्या अशोक खराचं प्रकरण गाजत असताना त्याच्याशी निगडीत अनेक विषय वेगवेगळे चर्चेला आहेत। आमदार रोहितदादा पवार गेले काही दिवस अजितदादांच्या घातपातासंदर्भात सर्व पातळीवर पाठपुरावा करत आहेत आणि हे सगळं करत असताना एक लक्षात आलं की अजितदादांचा पक्ष कुणीतरी ताब्यात घेण्यासाठी किंवा हायजॅक करण्यासाठीचा प्रयत्न दादा हयात असल्यापासूनच करत होतं। विशेषतः सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दादा हयात असतानाच आपल्या मर्जीतले लोक वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदावर बसवलेले होते आणि दादांच्या हयातीत हे सगळे प्रयत्न करत असताना दादांच्या हे सगळं लक्षात येत होतं आणि म्हणूनच दादा विलिनीकरणाची जेव्हा चर्चा करत होते ती चर्चा करत असताना दादांनी स्पष्टपणाने सांगितलं की जेव्हा आपलं विलिनीकरण होईल तेव्हा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होतील। हे दादांना का सांगावं लागलं याचं कारण या चांडाळ चौकडीचं काहीतरी कट कारस्थान अजितदादांच्या लक्षात आलेलं होतं। अजितदादांनी ज्याला पाठीत लात घालून हाकलून दिलं होतं पदावरून त्या व्यक्तीने आज पत्रकार परिषद घेऊन रोहितदादांच्यावर काहीतरी आरोप केला। खरं तर सुनील तटकरेंनी समोर येऊन बोलायला पाहिजे। असे चिट्टे पिट्टे लोकांना सुनील तटकरेंनी पुढं पाठवून पक्षाची इज्जत घालू नका। तटकरे साहेब तुमच्याकडे उत्तर नाहीत असं एकदा जाहीर तरी करा, कारण अशोक खराच्या प्रकरणात तुम्ही आणि चाकणकर बाई दोघं जण गुंतलेला आहात, ज्याच्यामध्ये हवाला असेल, प्रॉपर्टी असतील, आर्थिक गुन्हे असेल, महिलांचे आर्थिक शोषणाचे प्रकार असतील। चाकणकरांनी तिथे त्या देवस्थानमध्ये संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून काम केलेलं आहे आणि नुसतं काम केलेलं नाही तर तिथे पद लिहिलेलं आहे अध्यक्ष राज्य महिला आयोग। त्याच्यामुळे राज्यातल्या अनेक महिलांना त्या ठिकाणी जावंसं वाटलं असेल किंवा त्या बाबाची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम यांनी केलेलं आहे। त्या अशोक खरातला राजकीय पाठबळ देण्याचं सुद्धा काम या दोघांनी केलेलं आहे आणि म्हणून सुनील तटकरेंनी एका बाजूला पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पटेल यांनी दोघांनी केला। या संदर्भात रोहितदादा पवार यांनी मागच्या आठवड्यामध्ये जे काही पुरावे समोर आणले हे पुरावे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल तुम्ही दोघांनी समोर येऊन चिडचिड न करता खरं तर त्याचं खंडन पुराव्यानिशी करायला पाहिजे। कारण सुनेत्रा वहिनी पवारांनी 10 मार्च 2026ला हे पत्र का पाठवलं याचं स्पष्टीकरण तटकरे साहेब तुम्ही स्वतः पुढे या, प्रफुल्ल पटेल तुम्ही पुढे या आणि हे पत्र का द्यावं लागलं सुनेत्रा वहिनींना? कारण तुमची जी पक्षाची जी मूळ घटना आहे ही घटना आमच्याकडे आहे। पान नंबर 27 वर पक्षाचे फ्रंटल 8 आहेत, यूथचे आहेत, महिला आहे, विद्यार्थी आहे, शेड्यूल कास्ट आहे, अदर बॅकवर्ड क्लास आहेत, पुन्हा मायनॉरिटीज आहेत, सिनियर सिटीजन आहे, स्पोर्ट्स अँड कल्चर आहे, डिसेबल्ड आहे, हे सगळे 8 फ्रंटल होते। हे तुमच्याच पक्षाची घटना सांगते पान नंबर 27 वर। आणि तुम्ही काय केलं नंतर अजितदादा गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बदल केला आणि हे तुम्ही 4 आणले, फक्त हे 4च ठेवले, बाकीचे फ्रंटल सेल तुम्ही 4 कमी केले आणि ते तुम्ही सेलमध्ये टाकले, म्हणजे त्याला दुय्यम दर्जा दिला। खरं तर अजितदादा शिवशाहू फुले आंबेडकरांचा सातत्याने उच्चार करायचे। अजितदादा कुठल्याही बुवा बाबाच्या कधी नादी लागलेले नव्हते। अजितदादा पुरोगामी विचाराची भाषा करत होते। मग त्या शिवशाहू फुले आंबेडकरांना अभिप्रेत असलेला सामाजिक न्याय विभाग असेल, अल्पसंख्याक विभाग असेल किंवा जो कमी केला तुम्ही सामाजिक न्याय, अल्पसंख्याक आणि बॅकवर्ड, ह्या सगळ्या याला तुम्ही कमी केलं आणि दुय्यम लेखलं, म्हणजे तुम्हाला शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार नकोय, सर्वधर्म समभावाचा विचार नकोय, कारण तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा विचार पुढे न्यायचा आहे, गोळवलकर हेडगेवारांचा विचार पुढे न्यायचा आहे आणि म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीची चाटुगिरी करत स्वतःच्या बचावासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहात आणि सुनेत्रा वहिनींना अंधारात ठेवून तुम्ही सुरुवातीच्या दुःखाच्या काळामध्ये ही सगळी पक्षाचा ताब्यात घेण्याचा प्रकार सातत्याने केलेला आहे। हे कागद बोलतायत, आम्ही नाही बोलत आहे। हे का करता तुम्ही? तुम्हाला जनाची नाही मनाची थोडी तरी काहीच वाटत नाही? अरे अजितदादांचे म्हणता तुम्ही, अजितदादांचं नाव घेता आणि अजितदादांच्या राखेच्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही नव्हतात, आम्ही होतो तिथे। आणि ज्या रोहितदादांच्या पवारांच्यावर टीका केली जाते त्या रोहितदादा पवारांनी अजितदादांना न्याय मिळावा म्हणून गेली 2 महिने जंग पछाडले, दिल्लीपर्यंत कर्नाटकपर्यंत अभ्यास करून प्रॉपर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सगळ्या चौकशी यंत्रणेंना घाम फोडलेला आहे, सरकारला घाम फोडलेला आहे, सरकारला उत्तर देता येणार। त्या रोहितदादांच्यावर तुम्ही टीका करता। 5 कोटीत तुमचा पक्ष विकला जाऊ शकतो, फक्त 5 कोटीत।
अहो 50 खोके एकदम ओके अशी इकडे चर्चा आहे आणि इकडे 5 कोटीच्या गप्पा मारता. काहीतरी चिट्टी पिट्ट्यांना पुढं पाठवून सुनील तटकरे तुम्ही पक्षाची इज्जत घालू नका. एक तर रुपाली चाकणकर आणि तुम्ही दोघांनी इज्जत घालवलेलीच आहे. मला नवल वाटतं सुनेत्रा वहिनी हे सगळ्या कट कारस्थानांना कसं सामोरं जात असतील. त्यामुळं हे सगळे तुमचे पक्ष ताब्यात घेण्याचे प्रकार समोर आलेले आहेत. हे आज आम्ही माध्यमांच्या समोर दाखवतो आणि सुनील तटकरेंनी लवकरात लवकर याच्या संदर्भात स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यावी. खरं तर पण सुनील तटकरे ह्या सगळ्या संदर्भात अद्यापही बोलत नाहीयेत, परंतु सुनेत्रा पवार यांचं ते 10 मार्चचं पत्र आहे, जे 10 मार्चचं पत्र आहे त्याच्यावरती मात्र प्रश्न विचारल्यावरती त्यांच्याकडनं सांगण्यात येतंय की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं अजित पवारांच्या निधनानंतरच लगेचच पुन्हा एकदा विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. त्याच्यानंतर पुन्हा पक्ष हायजॅक करण्यात येत होता. त्यामुळे आमच्या नेत्यांना अशा पद्धतीनं सुनेत्रा वहिनींना प्रोटेक्ट करायचं होतं, त्यामुळे त्यांनी घटनेत बदल केला, अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनं करण्यात येतो. खरं तर सुनील तटकरे आम्ही साक्षीदार होतो. बारामतीमध्ये 12 आमदारांना घेऊन एका हॉटेलमध्ये मीटिंग कुणी केली होती, सह्यांची मोहीम कुणी राबवली होती, हे जरा येऊन सांगा समोर. आणि कुणाला पक्ष ताब्यात घ्यायचा आहे? शरद पवार सारखा पहाडासारखा नेता आमच्याकडे आहे ज्याला दिल्ली घाबरते. शरद पवार तुम्हाला कळलेलेच नाहीत. तुम्ही गुंतलेला आहात कुठंतरी आणि म्हणून तुम्ही अस्वस्थ होऊन काही बेताल बडबड करत आहात. खरं तर अजितदादांना न्याय मिळवण्यासाठी तुमचा एकही प्रवक्ता, एकही कुणी माणूस पुढे येऊन बोलत नाही. फक्त अमोल मिटकरी बोलत राहिले, पण बाकी तुमचं कुणीही आलं नाही. जे आता तटकरेंची चमचेगिरी करतायत, हुजरेगिरी करतायत, लांगुल चालन करतायत प्रफुल्ल पटेलांचं, ह्याच लोकांनी मधल्या काळामध्ये आम्हाला असं कळालं की जी काय महामंडळाची रचना आत्ता करायची आहे त्याच्यामध्ये आनंद परांजपे, सुनील तटकरे स्वतंत्रपणे पार्थ पवारांना आणि सुनेत्रा वहिनींना अंधारात ठेवून काही यादी बनवत होते. आजच काहीतरी सुनील तटकरेंची आणि पार्थ पवारांची मीटिंग झाली. याच्यामध्ये पार्थ पवार सुनील तटकरेंना काय बोलले, जरा सुनील तटकरे बाहेर येऊन माध्यमांना सांगाच. खरं तर पण ह्या सगळ्या प्रकरणावरतून आता मात्र तुमचा पक्ष वेगळा आहे आणि त्यांचा पक्ष मात्र वेगळा आहे. खरं तर ह्या सगळ्या संदर्भात सुनेत्रा वहिनींना कुठेतरी फसवलं जात होतं का हे सगळे प्रकार घडवून आणून? अगदी रोहित दादा जर का बोलले नसते, रोहित दादांनी हा विषय जर का अजेंड्यावर आणला नसता तर कदाचित सुनेत्रा वहिनींना सुद्धा काही गोष्टी अंधारात ठेवल्या गेल्या होत्या, त्या कळायला नसत्या, उशिरा कळाल्या असत्या कदाचित. परंतु रोहित दादांच्यामुळं कुठेतरी सुनेत्रा वहिनींना मदत झाली असं त्याच्यातला अर्थ निघतो. कारण या लोकांचे कट कारस्थान हे अनुभवी लोक आहेत. सुनील तटकरे बॅरिस्टर आंतोलेंना सोडून इकडं आलेले आहेत. प्रफुल्ल पटेल दिल्लीत सेटलमेंट म्हणून पाहतात त्यांच्याकडे. हे लोक अजितदादांना न्याय मिळण्यासाठी का बोलले नाहीत? कधीच एकदाही बोलले नाहीत. अजूनही सीबीआयची इन्क्वायरी सुरू झालेली नाही. याचं काय उत्तर देत नाही? आणि रुपाली चाकणकरांच्या बचावासाठी सुनील तटकरे दिल्लीहून तातडीने मुख्यमंत्र्यांना भेटायला कशासाठी आले? सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकरांना वाचवण्यासाठी गेले 15 दिवस किती प्रयत्न केलेत हे सुद्धा जरा कुठंतरी पुढं आलं पाहिजे. खरं तर SITने सुद्धा त्याच्यामध्ये रुपाली चाकणकरांना सह आरोपी केलं पाहिजे आणि सुनील तटकरेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे. यांचे सगळे लागे बांधे पार हवाला मार्केट असेल सगळे त्याच्यात गुंतलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा SITला जरा स्वातंत्र्य द्यावं. देवेंद्र फडणवीसांनी जर स्वातंत्र्य दिलंच SITला तर मला असं वाटतं सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर निश्चितपणे जेलमध्ये असतील. परंतु या सगळ्या संदर्भात अर्थात सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचं जे काही आर्थिक व्यवहाराचं कनेक्शन आहे ते आज सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आणि त्यांचे आर्थिक व्यवहार कनेक्शन हे रायगडमध्ये देखील उघडकीस आलेले आहेत. रायगडमध्ये कर्मा कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर आणि सुनील तटकरे यांचे फ्रंटमॅन म्हणून काम करत असलेले महेंद्र चौधरी यांची LLP मध्ये कर्मा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि त्या कंपनीने खरं तर नदीपात्रात अनधिकृतपणे इमारत बांधली आहे. त्या इमारतीच्या विरोधात भाजपचे अल्पसंख्याक सेलचे तिथचे प्रदेश सरचिटणीस आहेत बबलू सय्यद हे यांनी मानगाव कोर्टात याचिका सुद्धा दाखल केली आहे. खरं तर हे सगळे विषय जे आहेत हे तपासाचेच आहेत. याच्यामध्ये कदाचित EDला सुद्धा उतरावं लागेल असं मला वाटतंय, CBIला सुद्धा उतरावं लागेल असं परिस्थिती आहे. कारण अशोक खरात हे फार मोठं प्रकरण आहे, हे किरकोळ प्रकरण नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोणालाही अभय देऊ नये अशी आमची मागणी आहे या निमित्ताने. कारण हे मोठं रॅकेट आहे, मोठं प्रकरण आहे. हे ED CBIच्या मार्फतच याचे तपास पुढच्या काळात व्हावा लागेल. परंतु तोपर्यंत यांना सह आरोपी केल्याशिवाय अनेक गोष्टी पुढे येणार नाहीत. आणि असे अशोक खरात छोटे मोठे
प्रत्येक तालुक्यात आहेत, प्रत्येक शहरात आहेत. मुख्यमंत्र्यांना आम्ही काल निवेदन दिलेलं आहे की आपण प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही मोहीम राबवावी आणि या भोंदूगिरीच्या विरोधात एक मोहीम राबवली तर अनेक पत्रकार, स्थानिक अनेक सामाजिक कार्यकर्ते तुम्हाला मदत करतील आणि या राज्याला महिलांचं जे काही शोषण होतंय, सामान्य जनतेची काय फसवणूक होती आहे याच्यापासून वाचवता येईल. शिवशाहू फुले आंबेडकरांचा किंवा संतांचा, समाजसुधारकांचा महाराष्ट्र हे सिद्ध करण्याची ही वेळ आलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी याच्यामध्ये आदेश काढावेत आणि भोंदूगिरीच्या विरोधात मोहीम राज्यभर राबवावी. अनेक लोक त्याच्यामध्ये साथ देतील. 500 केसेस जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत दाखल आहेत, परंतु त्याच्यावर पुढे काही होत नाहीये. तपास यंत्रणा जे काय त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, त्यातलं नोटिफिकेशन काढण्याची गरज आहे, परंतु तेही निघालेलं नाहीये. अशोक खराच्या निमित्ताने अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत. मला असं वाटतं या संदर्भात हे बाकीचे कोणी बोलणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांचा फोटो सुद्धा अशोक खरांताच्या सोबत आहे किंवा बीजेपीच्या अनेक नेत्यांचे फोटो अशोक खरांताच्या सोबत आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सिलेक्टिव्ह कारवाई करू नये. तुमच्या पक्षाचे असो किंवा कोणाच्याही पक्षाचे असो, ज्यांनी ज्यांनी महिलांच्या शोषणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग दिलेला आहे, कारण हे राजकीय लोक तिथे होतेच. तर रोहित पवार यांनी एक ट्विट केलेलं आहे. खूप काही जणांची खूप माहिती जी आहे ती या भोंदू करांचे दागेद्वारे मोठ्या नेत्यांपर्यंत घेऊन जातात आहेत. त्यामुळे आत्महत्या किंवा इतर दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडे अजितदादांच्या अपघाताची इत्थंभूत माहिती असलेल्या VK सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशी चर्चा जी आहे ती होते असं रोहित पवारांनी ट्विटद्वारे सांगितलं. खरं आहे रोहितदादांचं म्हणणं, कारण VSR कंपनीवर अद्यापर्यंत कुठली कारवाई नाही. 2 महिने होऊन गेले तरी अजितदादांच्या संदर्भामधला कुठलाही अद्यापर्यंत पुढे तपास गेलेला नाही. CIDने नेमकं काय केले, CIDच्या तपास अधिकाऱ्यांनी पुढे येऊन सांगण्याची गरज आहे. परंतु VSRला वाचवण्यासाठी सर्व सत्ताधारी त्या ठिकाणी मदत करत आहेत. हे वास्तव आता लपून राहिलेले नाहीये. नयन पद्मसागर महाराज यांनी आज असं म्हटलंय की मराठी भाषा ही मूळ भाषा नसून जैनांची भाषा आहे, जैन लोकांची भाषा. आता हे धर्मांध लोक जे आहेत सातत्याने पुढे येऊन काही ना काही करतात. अनेक बुवा बाबा या महाराष्ट्रात पीक आलेलं आहे. परवा ऋषिकेश वैद्य पुण्यातला आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा कोणी बोलायला तयार नाही. कुठे गेले धर्मरक्षक? जे आमदार नितेश राणे किंवा महेश लांडगे, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, संभाजी भिडे आणि त्यांचे धारकरी, हे सगळे जे काय धर्मरक्षक स्वतःला म्हणवणारे आहेत, संस्कृती रक्षक स्वतःला म्हणवणारे आहेत, हे लोक आता कोणत्या बेळात जाऊन बसलेत? इकडे नवी मुंबईमध्ये सुद्धा अशोक म्हात्रे आदर्श म्हात्रे नावाचा एक आरोपी पुढे आलेला आहे. नांदेडचा एक महाराज बुवा पुढे आलेला आहे. पारनेरचा एक बुवा आलेला आहे. आणि असे ऋषिकेश वैद्य सारखे लोक सुद्धा त्या ठिकाणी पुढे आलेले असताना एकही धर्मरक्षक, एकही हिंदुत्ववादी संघटना पुढे येत नाही RSSच्या परिवारातली. हे दुर्दैव आहे. खरं तर देवेंद्र फडणवीसांनी आता जे ठरवतील तेच होईल, कारण आता बाकी कुणीही काही बोलायला तयार नाहीत. आणि देवेंद्र फडणवीसांना पुन्हा विनंती आमची, सिलेक्टिव्ह कारवाई करू नका. या भोंदूगिरीच्या विरुद्ध, भ्रष्ट कारभाराच्या विरुद्ध किंवा लोकांना जी काही फसवणूक चाललेली याच्यावर मोहीम काढावी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. कर्मवीर भाऊराव पाटील हे देखील जैन होते असं त्यांनी यावेळी म्हटलं. नाही, खरं कर्मवीर भाऊराव पाटलासारख्या इतक्या मोठ्या महान माणसाला कोणी जातीचा शिक्का. खरं तर काय झालं माहिती आहे का, आणि गेल्या काही वर्षात सगळ्याच राष्ट्रपुरुषांना, महापुरुषांना जातीत वाटून घेण्याचा प्रकार चाललेला आहे. एक महापुरुष शिल्लक नाही. फक्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित नेहरू जर वगळले तर सर्व या देशातले महापुरुष, संत पुरुष जातीत वाटून घेतलेले आहेत आणि जातीच्या संघटनांना ते चिटकवलेले आहेत. हे सगळ्या राष्ट्रपुरुषांचा, महापुरुषांचा, संत पुरुषांचा खरं तर अवमान आहे.